भोंदू अशोक खरातच्या एकूणच दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर एसआयटीची नेमणूक करण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तेजस्वी सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही संपूर्ण जी तपासणी आहे ती केली जाते। मात्र या तपासणीवरच आणि या चौकशीवरच माजी पोलीस अधिकारी असलेले बाबासाहेब बुधवंत यांच्याकडनं काही प्रश्न उपस्थित केले जात आहे, काही अपेक्षा व्यक्त केले जात आहे। बाबासाहेब बुधवंत हे एटीएस, क्राईम ब्रांच आणि त्यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पोलिसिंग केलेलं आहे आणि ते आता सध्याच्या घडीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीने आता एसआयटी फॉर्म करण्यात आलेली आहे, तपास केला जातोय, त्या तपासाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, काय आपल्याला अपेक्षित आहे? आता भोंदू बाबाबद्दल नाशिकच्या जे काही एसआयटी नेमली त्याबद्दल चांगलं अभिनंदनच एसआयटी नेमल्याबद्दल। परंतु एसआयटी नेमल्यानंतर ज्या काही गोष्टी समोर आल्यात त्याला आमचं ऑब्जेक्शन आहे। पहिली गोष्ट म्हणजे आता बरेचसे एफआयआर दाखल होतात, 10-15 काय ते दररोज एफआयआर दाखल होतात, परंतु एक एफआयआर आमच्या पाण्यात आला, जो पहिला एफआयआर होता तो 4 पानी एफआयआर आहे। कोणत्याही गोष्टीचा जर 4 पानी एफआयआर असेल आणि जी व्यक्ती पहिल्यांदा कोर्टात उभा राहणार असेल, जी व्यक्ती स्त्री आहे, अशा जर 4 पानी एफआयआर तुम्ही जर नोंदवत असाल तर पहिल्या 2 पानामध्येच त्याचं सर्व वकील लोक चिरफाड करतील। कारण ती कुठं होती, शिक्षण काय घेतलं, तिचं कुठं साखरपुडा आला, कुठं जमलं, काय झालं, अमुक झालं, कसा, हे याची गरज नाहीये। हे अनेक वेळा कोर्टात सिद्ध झालेलं आहे। एफआयआर हा फक्त 5 ते 6 गोष्टी आल्या पाहिजे, केव्हा, कुठे, कधी, कारण काय आणि उद्देश काय, त्याचा ह्या गोष्टी जर आल्या तर तो एफआयआर परफेक्ट असतो। हा एफआयआर सोडून तुम्ही जर 4-4 पानं एफआयआर जर दाखल करत असाल तर निश्चित त्याच्यामध्ये येतं। आता याच्यानंतर जबाब कसे घेतात ते आता एसआयटी ठरवलं नंतर काय करायचं त्यांचं। परंतु आता एक ह्या वर्षी मला वाटतं गेल्या वर्षी मुंबई हायकोर्ट सोमोटी त्यांनी एक पिटिशन दाखल केलं होतं 1/25। त्याचं आता डीजीनी परिपत्र पण काढलेलं आहे का सर्रास 99% पोलीस अधिकारी, तपासी अधिकारी कॉपी टू कॉपी करतात। एफआयआरची जशी एफआयआर असेल तसं सर्वांचे जबाब घेतले जातात। तर ह्या गोष्टी होऊ नयेत। जेवढा त्या साक्षीदाराचा रोल आहे तेवढंच त्याच्यात आलं पाहिजे। आता मला समजलं की परत ती एफआयआर 4 पानी त्याच्यात येणार, तो सर्व वकिलाला, आरोपीच्या वकिलाला खाद्य होतं आणि ती केस लूज होण्यास मदत होते। काय होणं अपेक्षित आहे? एसआयटी काम करते, आयपीएस अधिकारी त्या सगळ्या संदर्भाने चौकशी करताय, काय आपल्याला वाटतं यामध्ये काय बदल व्हावा? आम्ही यापूर्वी काल आमच्या नगर जिल्ह्यात मागणी केली कलेक्टरकडे का एसआयटी नेमली एकपर्यंत ठीक आहे, परंतु आता हे जे काही पेपरला येतं, मीडियामध्ये येतं की याच्यामध्ये मोठमोठे अधिकारी बाबाकडे जाणे येणे, राजकीय लोक जातात वगैरे, हे सर्व मोठमोठ्या पदावरचे लोक जातात। असं असताना जर एसआयटीवर ज्युडिशरी नियंत्रण ठेवलं, हायकोर्ट किंवा सेशन कोर्ट, हे एसआयटी त्यांना रिपोर्ट करील तपासाची एसआयटी कोर्टामार्फत जर नेमली गेली, कोर्टाला विनंती केली आणि एसआयटीने त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि दर डे टू डे काय तपास झाला याचा रिपोर्ट जर त्यांनी कोर्टाला लावला तर तपास निश्चित चांगला होईल। त्याच्यामध्ये असे काही मुद्दे आहेत की आता नागपुरातील सामाजिक कार्यकर्ता असलेल्या अरुणिया सबाने यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलेलं आहे। ज्या महिला त्यामध्ये दिसत आहेत त्यांना देखील दोषी ठरवा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं ते म्हणतात। नाही, पीडित महिला आहे, तपास पूर्ण झालेला नाही, तपासात आताचा योग्य बोलणं एवढं राहणार नाही। तर चार्जशीटमध्ये काय येतंय हा मुद्दा नंतर चर्चेला जाईल, परंतु जे काही व्हिडिओ फिरतात ते चांगलं नाहीये। त्या व्हिडिओमध्ये कुठेही बळजबरी दिसत नाही। मग आपले एफआयआर कसे आहेत का बा त्याला भीती दाखवली तर हा कायद्यात तरतूद आहे, भीती दाखवणं, दम देणं, नुकसान करणं, याच्यात ते नंतर त्याच्या हे करणं, रेप करणं हे त्याच्यात मोडतं। परंतु नंतर मग तुमच्याकडे काय पुरावा आहेत, तिला खरोखर भीती दाखवली व्हिडिओमधून तर काही निष्पन्न होत नाही। म्हणून ते तपासांती त्याच्यावर बोलता येईल, पण ते व्हिडिओ फिरले नाही पाहिजेत, त्याला बॅन आलं पाहिजे। असाही एक मुद्दा आहे की अनेक एसआयटी ज्या वेळेला स्थापित होतात त्याची चौकशी होते, नंतरच्या काळात काय येतं समोर ते सगळी जनता त्याच्यावर आता प्रश्नही उपस्थित करते, दबक्या आवाजातही चर्चा असतात। हा जो खरात आहे याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे संबंध आहेत आणि आयपीएस असतील, आयएस असतील यांच्यासोबतचे संबंध आहे। मग याचा काही परिणाम होईल असं वाटतं का? नाही, व्हायला तर नाही पाहिजे, म्हणूनच आमची मागणी आहे ना का जर ज्युडिशरी जर त्याच्यावर नियंत्रण असेल एसआयटीवर तर त्याचं डे टू डे जर त्यांना रिपोर्ट असेल तर याचा कोणाचाही त्याच्यावर वर्चस्व होणार नाही। म्हणून आमची मागणी आहे, पुन्हा एकदा सांगतो का एसआयटीवर ज्युडिशरी नियंत्रण पाहिजे। आणि आता जे एसआयटी का परवा एक बातमी वाचली मीडियाला का अटक करण्याकरता गेले आणि ती फरार झाली, मीडियामधली बातमी। मग ती बातमी प्लीक कशी होती
याचा अर्थ दबाव असण्याची शक्यता आहे 100%. आपला अनुभव पाहता या सगळ्या प्रकर्षानं आतापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगानं पुढे काय दिशा असायला हवी जेणेकरून या खरातच्या विरोधामध्ये कठोरपणे कारवाई होईल? हां, आता जे प्रोव्हिजन कायद्यामध्ये आहेत त्याच्याप्रमाणे याच्यानंतर होणारे FIR तुम्ही कमीत कमी FIR वाढवले पाहिजेत. म्हणजे अगदी त्याच्यात काहीतरी ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या FIR मध्ये नाही आल्या पाहिजे. ज्या साक्षीदार तपासताना जेवढं त्याचा रोल आहे तेवढंच त्याचा जबाब आला पाहिजे, अदरवाईज त्याचं काही आलं नाही पाहिजे. आणि जो काही आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यात जो काही कायद्यामध्ये सांगितलेलं आहे का त्याचं सक्षम लॅबोरेटरीमधून ते चेक करून घेणं वगैरे सर्व, आणि सर्व जबाब हे मॅजिस्ट्रेट पुढे झाले तर त्याचा एक दबाव असतो, त्या दृष्टीने व्हायला पाहिजे. आणि SIT त्यातले सक्षम लोक आहेत, फक्त त्यांच्यावर कोणाचा दबाव नाही एवढीच आमची अपेक्षा आहे. एकूणच जर बघितलं तर या SITच्या माध्यमातून अशोक खरातचा जो तपास केला जातोय वेगवेगळे मुद्दे दररोज समोर येत आहे. मात्र अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब बुधवंत हे जे माजी पोलीस अधिकारी आहेत यांनी काही शंका उपस्थित केलेली आहेत, काही सल्ले देखील दिलेले आहेत. त्याचा विचार येत्या काळामध्ये SIT कशा पद्धतीने करते हे बघावं लागणार आहेत. मात्र एकूणच सध्याच्या घडीची परिस्थिती पाहता ज्या पद्धतीनं खरातचे वेगवेगळ्या लोकांसोबतचे असलेले जे संबंध आहेत ते समोर येत असताना दबाव आहे असा देखील एक गंभीर सवाल या निमित्तानं उपस्थित केलेला आहे. येत्या काळात ज्या पद्धतीनं हा तपास करायचा आहे त्यामध्ये न्यायाधीशांच्या एकूणच नेमणुकीच्या अनुषंगानं त्यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण तपास व्हावा अशा स्वरूपाची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.